प्रेज द लॉर्ड मित्रांनो, मी ख्रिस्त येशूचा दास बाबा तुम्हा सर्वांना सलाम सांगतो. आशा करतो तुम्ही सर्व स्वस्थ तंदुरुस्त आणि ख्रिस्ताच्या कृपेमध्ये असाल. तर ख्रिस्ताची कृपा आम्हाला पुरे ह्या वचनाच्या प्रमाणे आज पुन्हा एकदा एक छोट्या संदेशाच्या द्वारे तुमच्याशी बोलू इच्छितो. संदेश असा आहे की एक आजी आणि तिचे नातू. एकदा एका लहान लेकराची परीक्षा मेची परीक्षा संपल्यानंतर त्याने जिद्द केली त्याच्या आई वडिलांसोबत का मला ह्या वर्षी मला उन्हाळ्याची सुट्टी ही माझ्या आजीच्या गावी घालवायची आहे. त्याच्या आईने निश्चय केला, ठीक आहे, तुझी एवढी इच्छा आणि तुझी जिद्द आहे तर तुला निश्चित आम्ही तुझ्या आजीच्या घरी तुला घेऊन सोडणार, परंतु अट असे आहे का तुझ्यासोबत या ठिकाणी तुझी बहीण देखील असते. मुलाने बोललं, ठीक आहे, बहीण असते मला हरकत नाही, परंतु मला आजीच्या घरी जायचं आहे. आई वडिलांनी त्वरा करून मुलाला आणि मुलीला घेतला आणि आजीच्या गावाकडे निघाले. आजीच्या घरी येताना दूरूनच आजीने बघितलं का माझी मुलगी माझ्या नातवंडांना घेऊन माझ्याकडे येत आहे. आजीचं देहभान सुटलं. आजी आनंदाने खुश होऊन जावायचं मुलीचं आणि लहान लेकरांचं आनंद स्वागत केलं. आणि अखेर मुलगी आईला सांगते का आई, या लहान लेकरांची इच्छा होती की ह्या महिन्याची ह्या उन्हाळ्याची सुट्टी आम्ही आमच्या आजीच्या गावी आजीसोबत घालवणार, म्हणून ह्या दोन लहान लेकरांना मी तुझ्यापर्यंत घेऊन आले, त्यांना सांभाळ. आणि मुलीने आईकडे थोडेसे खर्चपाण्यासाठी पैसे दिले. तेच लहान लेकरं आजीच्या गावी असताना आजीच्या घरी असताना आनंदाने जगू लागले, आनंदाने उड्या मारत खेळू लागले. आजीकडचं मोकळं वातावरण त्यांना पसंत आला, आजीकडचं शांत गाव त्यांना पसंत आला, आजीकडची शांत मनसुक्त असा परिसर त्यांना पसंत आला. लहान लेकरं त्या ठिकाणी अगदी रमून गेले, त्यांचं देहभान सुटलं. खेळता खेळता एके दिवशी लहान लेकरू ते आजीच्या घराच्या माळ्यावरती चढलं. माळ्यावरती खेळत असताना त्याला एका बॉक्समध्ये गलोल भेटले, गुलेल भेटली. ती गलोल घेऊन तो खालती उतरला. त्याच्यामध्ये दगड भरून तो या ठिकाणी मार त्या ठिकाणी मारता मारता एक दगड आजीच्या बदकाला लागला. कारण त्या आजीकडे कोंबडे वगैरे नसून त्या आजीकडे बदकं होती आणि त्या बदकांना विचकून ती आपली उपजीविका चालवत होती. त्यातले एक बदक त्या लहान लेकराच्या दगडीने फेकलेल्या दगडीने मरून पडल्यानंतर त्याने आजूबाजूला चहूकडे बघितलं तर त्या ठिकाणी कोणी न दिसल्यामुळे त्याने ते बदक हळूच उतरलं आणि झुडपामध्ये गेलं. त्याच्या मनाला शांत वाटली, कारण की त्याला असं वाटलं का मला बदक मारताना कोणी बघितलं नाही. परंतु तेच एका झुडपाच्या बाजून त्याची बहीण सर्व काय बघत होती. बहिणीने बघितले की लहान भावाने बदक मारून त्या झुडपामध्ये फेकून दिला आहे. ही सर्व वृत्तांत हा सर्व वृत्तांत त्या बहिणीने बघितल्यानंतर बहीण हळूच घरात आली. घरात आल्यानंतर आजीने त्या मुलीला सांगितलं का मुली दुकानावरती जाऊन थोडंसं सामान घे. ती मुलगी म्हणाली, आजी मी दुकानावरती जाणार नाही, कारण भाऊ सांगत होता का मला गाव फिरायचं आहे, म्हणून भाऊ दुकानावरती जाईल, त्याच्याकडे पैसे दे. ती हळूच मुलगी त्या भावाच्या कानामध्ये सांगते, तुला दुकानावर जावं लागेल, नाहीतर मी आजीला सांगून टाकेन का तू एक आजीचा बदक मारलायस. त्यावेळेस मुलाच्या डोक्याच्या केसापासून पाहायचं तर यापर्यंत मुलाचा घाम फुटला. मुलाला इतकी भीती वाटली, मुलाला असं वाटलं का मला बदक मारताना माझी मोठी बहीण हिने मला बघितलं आहे. आज जर आजीला सांगितलं तर माझी काय बरकत नाही. आजी मला जिवंत अशी सोडणार नाही, आजी मला मारल्याशिवाय राहणार नाही, कारण आजीचं उपजीविकेचं साधन म्हणजे ते बदकाने. त्या बदकांतला एक बदक मी मारलाय, आजी मला नक्कीच सोडेल, आजी मला सोडणार नाही. या भीतीने त्या मुलीची गोष्ट ऐकून, त्याच्या बहिणीची गोष्ट ऐकून ते लहान लेकरू दुकानाच्या दिशेने निघालं. एवढासा जीव भरपूरसे सामान घेऊन तो आजीच्या घरी घेऊन आला. आजीने सांगितलं मुलगा थकला असेल त्याला पाणी दे. मुलीने मात्र त्याला पाणी दिल्यानंतर आजी सांगते का आपले तिघांचे जे दिवसभराचे कपडे आहेत बाई, थोडे कपडे धुवून टाक. मुलगी म्हणाले, आजी मी कपडे धुतणार नाही, कारण की भाऊ सांगत होता का मला कपडे धुवायला देखील शिकायचे, कारण भविष्यामध्ये मला जर हॉस्टेलला टाकलं तर माझे स्वतःचे कपडे मला स्वतः धुवावे लागतील. असं कारण असं बहाणा सांगून ते कपडे त्या मुलाला धुवायला लावले. अखेर बहीण त्या भावाला सांगते, तुला कपडे धुवावे लागतील, नाहीतर मी आजीला सांगेन का तू एक बदक मारलायस. मुलगा भीतीच्या पोटी ते सर्व कपडे धुवून टाकतो, वाईट वाकडे कपडे धुवून टाकतो, सुकत टाकतो. कपडे सुकल्यानंतर पुन्हा आम्ही ठेवतो. रात्रीचं जेवण करत असताना आजी त्या मुलीला सांगते का बाई थोडे जाऊन भांडी घास. मुली सांगते का आजी हे भांडे देखील भाऊ घासणार आहे, भाऊ मला सांगत होता का मला भांडे देखील घासायचे, मला भांडी घासायला शिकायचं आहे. या नात्याने भाऊ आज भांडे घासेल. भावाला पुन्हा आठवलं का आता महिना सांगणार भांडी घासावे लागतील, नाही
झुडपामध्ये फेकून दिलं, हे मी सर्व माझ्या डोळ्याने बघितलं होतं. मी वाट बघत होती की माझा नन्हासा जीव, माझा नन्हासा नातू, माझा लहानसा नातू माझ्यासमोर कधी कबूल करतो, कितपर्यंत आपल्या बहिणीची गुलामगिरी करतो. बाळा, मी तुला मारणार नाही, परंतु तू जे काय बोललास, जी तुम्ही केली चूक तू माझ्यासमोर कबूल केली, म्हणून मी तुला माफ करत आहे. आज त्या आजीने मोठा हृदय दाखवून आपल्या नातवाला जवळ घेतलं, वेंगाळलं, कवटाळलं, त्याला मिठी मारली, त्याला छातीशी लावली, त्याच्या डोळ्याचे अश्रू पुसले आणि आजीने त्याला माफ केलं. हे बघून त्या मुलाला एक नवं स्वातंत्र्य भेटलं, जीवन जगण्याची एक नवी आशा भेटली. आज ह्या गोष्टीवरून आपण काय शिकतो फ्रेंड? ही गोष्ट आपल्याला काय शिकवते? या गोष्टीचा अर्थ नक्की काय आहे? या मी तुम्हाला सांगतो. ही गोष्ट आपल्याला अशी शिकवते, तर लहान नातवाच्या जागी आपण, तुम्ही आणि मी आहोत. त्या आजीच्या जागी आपला ख्रिस्त, आपला परमेश्वर पिता आहे. आज त्या मुलांना जसं आजीसमोर आपल्या गुन्हा कबूल केला, तसंच आज मनुष्याला आपले आजी म्हणजे आपले परमेश्वर पित्या